बॉलिवूडचा एनर्जी किंग. होय, आपण आज बोलतोय रणवीर सिंग यांच्याबद्दल. रणवीर सिंग ज्याने बाजीराव मस्तानी, पद्मावत सारख्या सुपरहिट फिल्म दिल्या आणि एवढंच नाही तर तो सध्या वर्ल्ड मध्ये सुद्धा गाजत आहे त्याच्या या अभिनयाच्या कौशल्यामुळे. नुकताच पार पडलेला त्याचा धुरंधर आणि धुरंधर 2 अक्षरशः देशातच नाही तर विदेशात सुद्धा खूप नावाजल्या गेल्या आणि आतापर्यंतचे सर्वात मोठे रेकॉर्ड रणवीर सिंगने आपल्या अभिनयाच्या माध्यमातून मोडले. व्हायरल वृत्तमध्ये आजचा विषय आहे, बॉलिवूडने रणवीर सिंगला टाकलेली बंदी योग्य आहे का. विषय असा की रणवीर सिंगला सध्या बॉलिवूडने नो एंट्री म्हणून एक नोटीस बजावली आहे. कदाचित यानंतर रणवीर आता बॉलिवूडमध्ये दिसेल की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. काय आहे विषय आपण जाणून घेऊया. खरं तर रणवीर सिंग अडचणीत आलाय डॉन 3च्या शूटिंगमुळे. डॉन 3चा निर्माता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी या दोघांचे रणवीर सोबत 3 चित्रपटांचे प्रोजेक्ट फायनल झाले होते. मात्र या 3 प्रोजेक्ट पैकी 2 प्रोजेक्ट कंप्लीट झाले. तिसरा प्रोजेक्ट हा डॉन 3चा होता. 10 दिवसानंतर या डॉन 3ची शूटिंग सुरू होणार होती आणि तेवढ्यातच रणवीर सिंगने या चित्रपटाच्या शूटिंग पासून एक्झिट घेतली. आता फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी रणवीर सिंग यांच्यावर 46 कोटीचा दावा ठोकला आहे. 46 कोटीचे नुकसान आमच्या या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झालेलं आहे. आम्ही ही पैसे भरलेले आहेत आणि त्याची भरपाई आता रणवीरने द्यावी अशी त्यांची मागणी आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी आता रणवीरची तक्रार FWICE या फिल्म इंडस्ट्रीच्या असोसिएशनकडे केली आहे. त्यांनी मध्यस्थाची भूमिका घ्यावी, अन्यथा रणवीर सिंगने आमचे 46 कोटी भरून द्यावे असा सुद्धा दावा या दोघांनी केला आहे. त्यामध्ये FWIC फेडरेशनने आता नेमका निर्णय घेतलेला आहे की रणवीरने यावर तातडीने आपला पाठपुरावा कळवावा किंवा आपले स्वतःचे मत मांडावे. मात्र यावर बोलण्यास रणवीर सिंगने नकार दिलाय. त्यामुळे हा वाद अजून चिघळलाय. त्यामुळे डॉन 3ची जी काही सर्व टीम आहे, फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांनी आता रणवीर सिंगवर पूर्णतः बॉलिवूडमध्ये बॉयकॉट करण्याचं ठरवलं आहे. या बॉयकॉट बद्दल आपल्याला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. रणवीर सिंग हा बॉलिवूडचा एनर्जी किंग म्हणून गणला जातो. त्याच्या उत्कृष्ट अभिनयामुळे धुरंधर 2 आणि धुरंधर मध्ये त्याचं जागतिक कीर्तिमान त्याने स्थापन केला आहे आणि असं असताना रणवीरच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झालेली आहे. रणवीरच्या काही भूमिका किंवा काही ऍडव्हर्टाईज सुद्धा काही वादग्रस्त असतात. अनेक वेळेस तो त्याच्या अभिनय किंवा व्यंगात्मक गोष्टींमुळे सुद्धा टीकेचा धनी ठरतो. कांतारा चित्रपटामध्ये जी भूमिका झाली होती देवीची, त्या भूमिकेवर सुद्धा रणवीरने एक टीकास्त्र जोडले होते. त्यामुळे सुद्धा तो वादात सापडला होता. काही जणांचं म्हणणं आहे धुरंधर आणि धुरंधर पार्ट 2 या चित्रपटाचं भरघोस यश रणवीर सिंगला पचवता आलेलं नाहीये. कदाचित त्यामुळे त्याने त्याची फीस वाढवलेली आहे. तर काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे की बॉलिवूडला रणवीर सिंग हा भारी जातोय. जवळपास दिग्गज अभिनेत्यांमध्ये आता त्याची गणना होत आली आहे. त्याचा अभिनय, त्याचं कौशल्य आणि त्याने पार केलेला हा टप्पा नक्कीच वाखाणण्यासारखा आहे. या बंदीवर तुम्हाला काय वाटतं, आपल्या प्रतिक्रिया नक्की सांगा. रणवीर एक एनर्जी किंग म्हणून ओळखण्यात येतो आणि तो जरी त्याच्याकडे एक बॉलिवूडचा वेगळा वारसा जरी नसला, त्याची कला आणि अभिनयाच्या क्षेत्रात तो मात्र ताऱ्यासारखा चमकतो आहे. रणवीर बद्दल आपल्या कमेंट्स नक्की सांगा. बघत रहा व्हायरल वृत्त. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या व्हायरल वृत्त या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट करा.